नमस्कार शिक्षक मित्रांनो, इयत्ता दुसरी विषय गणित। मागील व्हिडिओमध्ये आपण स्तर क्रमांक 12 म्हणजेच 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो हा स्तर पाहिला आहे। या व्हिडिओमध्ये आपण स्तर क्रमांक 13 म्हणजेच 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवतो हा स्तर पाहणार आहोत। यासाठी आपण मुलांना आवडणारा अतिशय रंजक असा सापशिडीचा खेळ वापरणार आहोत। त्याआधी आपण वजाबाकीचे वेगवेगळे अर्थ पाहूयात। तुम्ही देखील मुलांना पुस्तकामध्ये जी शाब्दिक उदाहरणे दिली आहेत त्यासाठी वजाबाकीसाठी कोणकोणते वेगळे शब्द आलेले आहेत ते अधोरेखित करायला सांगू शकता। वजाबाकीचे वेगवेगळे अर्थ म्हणजे वजा करणे, कमी करणे, तफावत काढणे, फरक काढणे, अंतर तपासणे, घट मोजणे, रद्द करणे, कपात करणे, काढून टाकणे, शिल्लक किती राहिले आणि किती उरले असे वेगवेगळे आहेत। याचाच अजून एक महत्त्वाचा अर्थ म्हणजेच की वजाबाकी म्हणजेच मागे मोजणे। हाच वजाबाकीचा अर्थ आपण वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे पाहणार आहोत। तुम्ही चार्ट पेपरवर सापशिडीचा मोठा बोर्ड तयार करू शकता किंवा जमिनीवर देखील आखू शकता। शिक्षक एका विद्यार्थ्याला पुढे बोलून हा खेळ घेतात व त्यावर आधारित उदाहरणे घेतात। आता आपण पहिले उदाहरण पाहूया। जर आपण सापशिडी खेळताना 6व्या घरावर असू आणि 2 घरे मागे आलो तर आपण कोणत्या घरावर येऊ? इथे आपण 6व्या घरावर आहोत। आपल्याला 2 घरे मागे यायचं आहे, म्हणजेच आपण 6व्या घरावरून 5व्या घरावर, 5व्या घरावरून 4थ्या घरावर जाणार आहोत। म्हणजेच आपण 2 घरे मागे आल्यावर कोणत्या घरावर येऊ? तर 4थ्या घरावर। इथे आपण 2 घरे मागे येतो आहे, म्हणजेच काय करतो आहे तर 6 या अंकापासून आपण मागे मोजत आहोत किंवा उलट मोजत आहोत। म्हणजेच 6 नंतर आधी 5, 4 म्हणूनच आपण 4थ्या घरावर आलो। या उदाहरणावरून मुलांना मागे मोजणे किंवा उलट मोजणे हा देखील वजाबाकीचा एक अर्थ आहे हे समजेल व मुले उत्तर देतील 6 + 2 = 4। यानंतर पुढचे उदाहरण दुसरे। आपण सापशिडी खेळताना 9व्या घरावर असू आणि 5 घरे मागे आलो तर आपण कोणत्या घरावर येऊ? आता इथे आपण 9व्या घरावर आहोत आणि आपल्याला 5 घरे मागे यायचे आहे, म्हणजेच 1, 2, 3, 4, 5 असं करत आपण 4थ्या घरावर पोचू। मग इथे आपण 9व्या घरापासून 5 घरे मागे आलो, म्हणजेच काय केलं तर आपण 9 या अंकापासून 5 अंक उलट मोजत आलो। 8, 7, 6, 5 आणि 4। या उदाहरणावरून मुलांना मागे मोजणे किंवा उलट मोजणे हे म्हणजेच वजाबाकी आहे हे समजेल आणि मुले उत्तर देतील की 9 + 5 = 4। पुढचे उदाहरण। जर आपण सापशिडी खेळताना 4थ्या घरावर असू आणि 2 घरे मागे आलो तर आपण कोणत्या घरावर येऊ? आता इथे पहा, आपण 4थ्या घरावर आहोत। आपल्याला 2 घरे मागे जायचे आहे, म्हणजेच 1, 2 आपण कोणत्या घरावर आलो तर दुसऱ्या घरावर। आपण मागे आलो म्हणजेच काय केलं तर 4 या अंकापासून आपण 2 आकडे मागे मोजले, 3, 2 म्हणूनच आपण दुसऱ्या घरावर आलो। अशा प्रकारे या उदाहरणावरून मुलांना मागे मोजणे किंवा उलट मोजणे हा देखील एक वजाबाकीचा अर्थ आहे हे समजेल। अशा प्रकारे खेळाच्या माध्यमातून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे घेतल्याने मुलांना अनेक फायदे होतील, जसे की मुलांना गणित शिकणे अधिक सोपे वाटेल, समस्या सोडवण्याची क्षमता त्यांची विकसित होईल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल, अभ्यासातील रस वाढेल आणि परिणामी मुलांचा सहभाग देखील वाढेल। धन्यवाद।